चेतना तर चलो अमेझिंग असा रिझल्ट आपण ऐकूयात. ग्रेट वेलनेस कोच ॲडव्होकेट प्रसन्न भोईर सर. येस सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. येस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वात प्रथम मॅडम आपलं तसेच सरांचं की आपण आज मला वर्कआउट करायची संधी दिली आणि माझ्या बरोबर ज्या ज्या सदस्यांनी वर्कआउट केलं सर्व सदस्य ग्रेट आहेत. सकाळी उठून आपल्या शरीरासाठी पाऊण तास देतात आणि वर्कआउट करून घामाची आंघोळ करतात. खरोखरच अतिशय सुंदर असा हा ट्रॅक आहे का जो आपल्याला आपले ग्रेट गुरु भालेराव सर यांनी मिळून दिलेला आहे. आणि ह्या ट्रॅकला मी गेल्या 2.5 वर्षापासून जॉईंट आहे आणि या ट्रॅकवर मला माझ्या वेलनेस कोच सुमित्रा कांबडी सर, सुलोचना भांगरे मॅडम, भांगरे सर यांनी आणलं. ट्रॅकवर येऊन जवळजवळ आता 2.5-3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 2.5-3 वर्षात मला जो रिझल्ट मिळाला तो अतिशय अमेझिंग असा रिझल्ट आहे. आणि माझं वाढलेलं वजन आणि वाढलेल्या वजनामुळे मला झालेले आजार, मला शुगर आणि बीपीचा त्रास होता. शुगर माझी शूट झालेली 450-550 पर्यंत माझी शुगर असायची आणि
बीपी पण त्याच्यामुळे वाढायचा आणि त्यामुळे ती जवळजवळ 12 वर्षापूर्वी मला शुगरचा त्रास सुरू झाला आणि शुगरचा त्रास सुरू झाल्यानंतर गोळ्या औषधं कंटिन्यू 12 वर्ष मी घेतली. परंतु औषधं घेऊन गोळ्या घेऊन कुठल्याही प्रकारचा फरक पडत नव्हता. तेवढ्या पोटी बरं वाटायचं. त्याच्यामुळे एक प्रकारचं नैराश्य आलेलं होतं आणि कामात लक्ष लागत नव्हतं. अस्वस्थपणा जाणवायचा आणि त्यामुळे या ट्रॅकला मला माझ्या वेलनेस कोच सुमित्रा कांबडी मॅडम यांनी आणलं आणि ट्रॅकवर आल्यानंतरच मी रोज एक टाइम वर्कआउट झाल्यानंतर सकस आहार घेतल्यानंतर एक साधारण 3 महिन्यातच मला अतिशय सुंदर असा रिझल्ट मिळाला. माझी शुगर लेवल नॉर्मल झाली, त्यानंतर बीपी नॉर्मल झाला आणि त्यामुळे मला जो रिझल्ट मिळाला तो अतिशय इफेक्टिव्ह होता आणि त्यामुळेच मी हे वर्कआउट आजपर्यंत कंटिन्यू चालू ठेवलंय. माझं वय जवळजवळ 55 वर्षाचं आहे आणि ह्या 55 वर्षात सुद्धा एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आज माझ्या अंगामध्ये संचारते. आपल्या आहारामध्ये जे काही आपल्याला आपले वेलनेस कोच सांगतायत, आहार घ्या, फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, फॉर्म्युला 3, त्यानंतर काही टॅबलेट आहेत, सेल्युलॉस, फॉर्म्युला 2च्या टॅबलेट आहेत, त्यानंतर कॅल्शियम आहे. अशा अनेक प्रकारचे जे आहार आहेत, हे आहार माझं घेऊन झालेला आहे आणि गेल्या 3 महिन्यापासून माझी मसल स्ट्रॉंग करण्यासाठी मी रिबूट चालू केलेला आहे आणि खरोखरच पाऊण तास वर्कआउट करताना पाऊण तास कमी पडतो. आणखीन करत राहावं असं वाटतं. संपूर्ण घामाची अंघोळ झालेली असते आणि ह्या घामाच्या अंघोळीतून आपल्या शरीरामधील जे बॅड टॉक्सिन असतात, हे बॅड टॉक्सिन बाहेर पडले जातात आणि आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार असेल जुना, तो नाहीसा होतो. आणि मी माझ्या कुटुंबियांसोबत वर्कआउट करतो. माझी मुलगी वर्कआउट करते, आमच्या मॅडम वर्कआउट करतात आणि सांगायला मला अभिमान वाटतो की माझी 63 वर्षाची बहीण, जिचं वजन वाढलेलं होतं, कावीळ सारखा आजार तिच्यामध्ये होता, हा आजार नाहीसा झालेला आहे. खरोखरच माझी बहीण पण ग्रेट आहे आणि तिचा मला अभिमान आहे की ह्या ट्रॅकला ती पण माझ्या बरोबरच गेल्या वर्षापासून जॉईंट होते. मी अनेक लोकांना या ट्रॅकवर आणलंय. काही टिकून राहिले, काही गेले, पण जो टिकून राहतो खरोखरच तो टिकतो आणि आपल्या शरीरातले जे काही आजार असतात ते नाहीसे करतो. तर सगळ्यांना एकच विनंती, कृपया आपल्या वेलनेस कोच वर विश्वास ठेवा. आपले वेलनेस कोच ज्या गोष्टी आपल्याला सांगतील त्या पद्धतीने करा. निश्चितपणे तुम्हाला चांगल्या प्रकारे असा रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि आज भांगरे मॅडम यांनी अतिशय सुंदर असं चीअरअप केलं आणि त्या चीअरअप मुळेच आज आपण घामाची आंघोळ केलेली आहे. मॅडम, हा माझा जवळजवळ 2.5 वर्षापूर्वीचा फोटो आहे. तिरुपती बालाजी येथे गेलेलो त्यावेळेस माझं वजन जवळजवळ 96 किलो होतं आणि त्यानंतर 1 वर्षातच मी ह्या ट्रॅकवर आलो आणि दुसऱ्या वर्षी मी पुन्हा तिरुपतीला गेलो. त्यावेळेसचा माझा हा दुसरा फोटो आहे. यानंतरचे पण अनेक फोटो आहेत. माझ्यामध्ये जे चेंजेस झालेले आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे खरोखरच असा सुंदरसा असा हा ट्रॅक असल्यामुळे प्रत्येकाने ह्या ट्रॅकवर टिकून राहायचं आहे आणि आपल्या शरीरातील आजार असतील ते सगळे नष्ट करायचे आहेत. मला आज वर्कआउट करण्याची जी संधी दिली आपण सर्वांनी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. थँक्यू मॅडम. यस सर, थँक्यू. खूप वर्कआउट आणि रिझल्ट मिळणं म्हणजे त्यासाठी आपण सातत्य ठेवायला लागतो आणि सरांनी तेच केलं आणि सातत्य ठेवलं. वेलनेस कोचचं ऐकलं आणि हा अमेझिंग रिझल्ट त्यांना मिळालेला आहे. तर यस, सरांसाठी